सो कॉल्ड रील स्टार आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे संतोष पंडित. पण आता याच संतोष पंडित यांच्या विरोधात पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. हा काही त्यांच्यावरचा पहिला गुन्हा नाहीये बरं का. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पंडित यांच्या विरोधात विनयभंगाचा हा दुसरा गुन्हा दाखल झालाय. खर तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आव आणायचा आणि मग त्या माध्यमातून आपली इतर हितसंबंधांची कामं साधून घ्यायची असे देखील आरोप या संतोष पंडितांवर अनेकदा झालेलेच आहेत. अगदी छोटं कारण होतं, ज्या कारणाशी संतोष पंडितांचा काही संबंधच नव्हता. आपल्याला आठवत असेलच, घटना आहे 30 मार्चची. 12:30च्या सुमारास ग्राहक पेठेत म्हणजे टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोर सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांच्या गुलाबो गँगचं आंदोलन सुरू होतं. बरं, ते त्यांनी आंदोलन कशासाठी घेतलं होतं, कशासाठी पुकारलं होतं, तर नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांनी जे महिलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत, लैंगिक शोषण केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून सगळ्या महिला एकत्रित येऊन रितसर पोलीस ठाण्याची परवानगी काढून त्यांनी त्या ठिकाणी अशोक खरातच्या काळ्या कृत्यांविरोधात आंदोलन केलं होतं. अर्थातच या आंदोलनामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या. आता कोणतंही आंदोलन असो, मग अगदी अलकटोकी चौकातला असो किंवा ते टिळक रस्त्यावरचं असो, पत्रकार त्या आंदोलनाचं वृत्तांकन करायला जाणारच. बर, महिलांचं आंदोलन, महिलांचं शोषण केलं गेलंय म्हणून ज्यांनी महिलांचं शोषण केलंय त्या अशोक खरात विरोधातलं आंदोलन. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार देखील महिला पत्रकार. आता एका महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी महिला पत्रकार आवर्जून उपस्थित राहिल्या. अर्थात अनेक युट्यूब चॅनल्स असतील किंवा सॅटेलाइट चॅनल्स असतील, त्यांच्या देखील महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. अगदी त्याचप्रमाणे LS मराठीच्या देखील महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि इकडे महिला पत्रकार किंवा आणखी काही बाकीचे पुरुष प्रतिनिधी असतील ते देखील त्या आंदोलनाचं वृत्तांकन करत होते. आता ग्राहक पेठ, जिथून SP कॉलेजचा जो आपण चौक म्हणूयात, टिळक रोड, पुण्यातल्या कोणत्या रस्त्यावर कधी वर्दळ नसते हो. बर, त्यात आंदोलन केल्यामुळेच वाहतूक कोंडी होतीये या म्हणण्याला काही अर्थ आहे? आंदोलन तर केलीच जाणार, रस्त्यांवरची वाहतूक सुरूच राहणार. आता ते आंदोलन एकीकडे चालू आहे, वाहतूक पण सुरू आहे आणि त्याच वेळी हे दस्तूर खुद्द सो कॉल्ड रील स्टार संतोष पंडित तिथं दाखल झाले. बरं, आता दाखल झाले ते झाले, आंदोलन कुणाच्या विरोधात सुरू आहे हे माहीत असूनही आणि महिलाच आंदोलन करतायत हे दिसत असूनही त्या ठिकाणी संतोष पंडितांनी नेहमीप्रमाणे आपला मोबाईल सुरू केला. आता त्यांचं पहिलं काम काय असतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. असा मोबाईल घ्यायचा आणि असं 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 शूट करायचं. आता हे आंदोलन ऑलरेडी वृत्तांकन पत्रकारांकडून सुरू आहे. तुम्ही एक नागरिक म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं असताना पुण्यातल्या टिळक रोडवर या आंदोलनामुळं कशी वाहतूक कोंडी होतीये बघा, आणि त्यात कसे हे पत्रकार वृत्तांकन करत बसलेत, त्यांना वाहतूक कोंडीशी काही घेणं देणं नाही, असं काहीच्या बाई बरळायला
संतोष पंडितनं सुरुवात केली. आता या संतोष पंडितांनी केवळ इथपर्यंत जाऊन ते थांबले नाहीत, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. त्याच वेळी काही गुलाबो गँगच्या महिला त्यांना स्पष्टपणे सांगताना दिसतायत, आपण तो व्हिडिओ देखील पाहिलाय, की हे का करताय तुम्ही, काय गरज आहे तुम्हाला, ऑलरेडी आंदोलन सुरू आहे, त्यात तुम्ही व्यत्यय का आणताय. आता संतोष पंडित असते, त्यांनी आपला नेहमीचा होरा त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली. आंदोलनामुळे कशी वाहतूक कोंडी होतीये, काय गरज होती, वगैरे वगैरे वगैरे. आता तिथं बऱ्याचशा महिला पत्रकार होत्या, त्यात एलएस मराठीच्या महिला पत्रकारानं या सगळ्या संतोष पंडितच्या कृत्याविरोधात आवाज उठवला. त्यांचं काय चुकलं, त्यांनी संतोष पंडितांना थेट सांगितलं, अहो इथं आंदोलन चालू आहे, त्याचं आम्ही वृत्तांकन करायला आलोय. ना आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होतीये, ना आम्ही वृत्तांकन करतोय त्याच्यामुळे. उलट तुम्ही तर पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि मुळात सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही आतापर्यंत कितीतरी मोठं काम केलेलं आहे, पुण्यामध्ये तुमचं नाव आहे. पण नाही, संतोष पंडित त्यांच्याशी हुज्जत घालत बसले आणि त्यांनाच त्यांच्यावर आरेरावी करायला लागले. त्यांना एकतर अश्लील भाषेत बोलायला लागले, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करायला लागले, शिवीगाळ करायला लागले. इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी घातलेल्या त्यांच्या अंगावरील कपड्यांवरून देखील त्यांना ते बोलू लागले. आता हे एवढं सगळं त्या ठिकाणी सुरू असल्यानंतर साहजिकच आजूबाजूला देखील गर्दी जमू लागली. मग मात्र महिला पत्रकारानं काय केलं, त्यांनी देखील मोबाईल हातात धरला आणि बघा बघा संतोष पंडित कशा पद्धतीनं महिलांशी वागतायत. जिथे महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला एकत्रित आल्या असताना आणि त्या आंदोलनाचं वार्तांकन महिलाच करत असताना तिथे देखील त्या महिले विरुद्ध अश्लील टिप्पणी केली जातीये आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं जातंय, शिवीगाळ केली जातीये, दमदाटी केली जातीये. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या महिला पत्रकारांनी देखील शूट केलं. आता हे सगळं झाल्यानंतर संतोष पंडित यांच्या रागाचा पारा चढला. खरं तर त्यांना म्हणजे अगदी हे माझ्या विरोधात तुम्ही असं कसं काय बोलू शकता वगैरे बरंच काय काय त्या ठिकाणी घडलं. अर्थात कसं आहे, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आपल्या विरोधात जर कोण बोलत असेल तर साहजिकच राग येतो माणसाला. पण त्या ठिकाणी आपलं कुठे चुकलंय, एक पाऊल आपण मागे घ्यायला पाहिजे, हा विचार न करता संतोष पंडितांनी आणखी वेगळाच उद्योग करायला सुरुवात केली. आता हा सगळा प्रकार घडून गेला. साहजिकच त्या ठिकाणी जे काही वर्तन या संतोष पंडित यांनी केलं होतं त्याच्या विरोधात या सगळ्या महिला एकवटल्या. त्या महिला पत्रकारासह स्वतः त्या ठिकाणी पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गेल्या आणि संतोष पंडित यांच्या विरुद्ध तक्रार केली. आता ही तक्रार दाखल झाल्यानंतर पर्वती पोलीस ठाण्यात या संतोष पंडित यांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. आता त्यामध्ये या विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये जी कलमं आहेत त्या कलमांचा जर विचार केला तर BNS ज्याला आपण भारतीय कलम संहिता किंवा भारतीय दंड संहिता म्हणतो आपण, 2023च्या कलमांनुसार कलम 75 म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेविषयी अश्लील टिप्पणी करणे हे कलम त्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलंय. कलम 78 डिजिटल डिव्हाइसच्या माध्यमातून एखाद्या महिलेवर नजर ठेवणे. नंतर कलम 352 एखाद्या स्त्री अथवा पुरुषाचा जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करणे. कलम 351(2) आपलं नाव किंवा ओळख लपवून धमकी देणे. आणि कलम 296 सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द उच्चारणे. या सगळ्या कलमांना एकत्रित करून संतोष पंडित यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल झाला. आता खरं तर मुळात हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणानंतर तरी संतोष पंडित गप्प बसतील तर ते संतोष पंडित कुठले? खरं तर त्या ठिकाणी जे घडलं ते सहन झालं नाही आणि मग मात्र या सगळ्या प्रकरणावरून संतोष पंडितांनी आपला नेहमीचा उद्योग सुरू केला. काय?
की आपल्या सोशल मीडियाच्या स्वतःच्या युट्यूब असेल किंवा आणखी दुसरं कुठलं तरी समाज माध्यम असेल त्यावर धडाधड पोस्ट टाकायला सुरुवात केली आणि 31 मार्च रोजी संतोष पंडित यांनी या सगळ्या प्रकरणावरचा एक व्हिडिओ त्यांच्या समाज माध्यमावर टाकला. संतोष पंडितनं यांनी काय केलं तर महिला पत्रकाराला एक्सपोज करण्याची धमकी देत गुन्हा दाखल करण्याचं आवाहनच करून टाकलं. म्हणजे जे 30 मार्चला घडलंय त्या विरोधात तुम्ही माझ्यावर खुशाल विनयभंगाचा गुन्हा दाखल करा असं जणू त्यांनी आव्हानच दिलं. मी तर आव्हान म्हणणार ना, आव्हानच दिलं. आणि जर केला नाही तर मी त्या महिला पत्रकाराला एक्सपोज करेन अशी धमकी दिली. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर महिला पत्रकारानं अखेर पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोणती कलम आणि कोणत्या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्यानंतर मात्र संतोष पंडितांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी त्याच घटनास्थळी जाऊन विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि आपल्या पुन्हा समाज माध्यमावर पोस्ट केला. आता हे सगळं प्रकरण LS मराठीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जो LS मराठीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी पाहिला सुद्धा. मग उजाडली 1 एप्रिल. LS मराठीच्या कर्मचाऱ्यानं संतोष पंडितांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जो फोन झाला त्याबाबत किंवा त्या फोनमध्ये स्वतःहून अगदी सौम्य भाषा, व्यवस्थित भाषा वापरून की बाबा हे योग्य नाहीये, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये काम करता, तर हे जे काही केलेलं आहे ते योग्य नाहीये अशा पद्धतीने त्यांना समजवण्याची भाषा वापरली. पण नाही, संतोष पंडित पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या स्टाईलनं त्यात देखील जे काही करायचं ते त्यांनी बोलून दाखवलं, करून दाखवलं. आणि जे आमचे LSचे कर्मचारी त्यांच्याशी बोलत होते त्यांच्या आवाजाशी छेडछाड केली आणि स्वतःचा आवाज कसा स्पष्ट ऐकू येईल अशा पद्धतीचा तो क्लिपचा, जो ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा पोस्ट केला. त्यामुळं खरं LS मराठीच्या कर्मचाऱ्यानं काय बोललं होतं, काय संवाद साधला होता, हे ओरिजिनल जे काही आहे ती ओरिजिनल ऑडिओ क्लिपच आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. ती जरा ऐका. This call is now being recorded. बोल. अहो, तुमचं जे काय म्हणणं आहे, तुमची जी काही बाजू आहे ती पण कुठल्या चॅनल मधनं बोलताय? LS मराठी. LS मराठी. ती पत्रकार तुमचीच होती ना, तुमच्या चॅनलची? हो हो बरोबर ना? हां. तिने माझ्यावर आरोप लावले. हो बरोबर आहे. हो. 30 तारखेला जर आंदोलन झालं हो. तर तिचा विनय मी भंग केलेला होता, तर 31 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या ताईंनी बिचारीने का गुन्हा दाखल केला नाही दादा? सर, आम्ही काय म्हणतोय, तुमचं जे काय म्हणणं आहे, काय म्हणतो दादा, तुमच्या चॅनलची पत्रकार आहे ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना. 30 तारखेला मी तिचा विनय भंग केला, बरोबर आहे की नाही? तुम्ही तसाच गुन्हा दाखल अहो, केला मग ना, हेच तसाच सगळं तुम्ही तुम्ही बातम्या तशाच दाखवताय. हेच सगळं तोपर्यंत तर पोलिसांनी मला बोलवलेलंच नाहीये, पण तुम्ही बातम्या तशाच दाखवताय. तर मी तिचा 30 तारखेला त्या महिलेचा जर विनय भंग केला, ते 31 तारखेला संध्याकाळी 7:30 पर्यंत ते बिचाऱ्या महिलेला तुम्ही कसं काय काही कंप्लेंट नाही करून दिली? सर, आम्ही निष्पक्ष पत्रकारिता एवढी करतोय की तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरती सेम म्हणणं मांडायची दोन्ही बाजूनं. ऐका ना, मला ते अपेक्षाच नाहीये, ते मी माझ्या प्लॅटफॉर्मवर मांडली. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या महिलेचा मी विनय भंग करत होतो, त्यावेळेस बाकीचे पत्रकार हातात जे घडी घालून का उभे होते? सर, आता त्या महिलेच्या मदतीला का आले नाही? सर, आता ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी, त्या गोष्टींना कायदेशीर पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, त्यात काही हे नाहीये. म्हणूनच म्हटलं ना, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही ना दादा. अहो, पण तुमची बोलायचंच नाहीये. तुमच्याशी सगळं जे काय असेल ते कोर्टात बोलेल. मी एक सामान्य नागरिक आहे, बरोबर आहे. दुपारच्या वेळेस 12-12:30ला आंदोलन चालू होतं आणि मी माझा रोज पत्रकारांवर नव्हता. माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहे. मी ट्रॅफिक पोलिसांनी त्या आंदोलनाला परवानगी देऊन सुद्धा त्या चौकात ट्रॅफिक, म्हणूनच आम्ही तुमची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. एक मिनिट, त्या चौकात ट्रॅफिक पोलीस
नव्हते. मी तो विषय मांडत होतो. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला फुटपाथवर जागा असताना आंदोलन करणाऱ्या लोकांनी फुटपाथवर आंदोलन का नाही केलं? सर ही झाली तुमच्या ही तुमच्या साईडची स्टोरी झाली. ऐका ना, आपल्या साईडच्या स्टोरीत आपण बरोबरच असतो. ती महिला पुढे येते आणि हा माणूस लोकांचं शोषण करतो. अहो पण तुमच्या साईडच्या स्टोरीत तुम्ही बरोबरच सांगणार ना सर स्वतःला. पत्रकारिता, तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे. अहो तुम्ही करता ते कसं आहे माहिती आहे का सर, तुम्ही 99 कामं चांगली केली म्हणून तुम्हाला एक मर्डर करायचं लायसन नाही ना मिळत. मी तुमच्या पत्रकारितेला सलाम करतो आणि मी माझ्या चॅनलवर तुम्हाला स्पष्टीकरण देतो. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आता पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व पत्रकारांचे आणि इतर उपस्थित महिलांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली. कारण की गुन्हा दाखल झाला, अशा वेळी मग घटनास्थळी त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं, अशा सगळ्या महिला पत्रकार असतील किंवा इतर महिला उपस्थित असतील, गुलाबो गँगच्या महिला असतील, त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले, ज्यात सगळ्यांनीच संतोष पंडित कसा दोषी आहे, संतोष पंडित कसे दोषी आहेत याबद्दलचा निर्वाह दिला. मग उजाडली 2 एप्रिल. अर्थात 2 एप्रिल संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर महिला पत्रकाराविरोधात अनेक असभ्य कमेंटची सायबर गुन्हे खात्यानं देखील दखल घेतली. कारण मुळात संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्यांनी जे काही व्हिडिओ पोस्ट केले होते त्यात महिला पत्रकाराविरोधात अनेक असभ्य कमेंट्स आल्या. अखेर याच दरम्यान LS मराठीच्या आणखी महिला एका कर्मचाऱ्यानं त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महिलांना नोकरीवर का ठेवलं जातं असा त्या ठिकाणी भाग मांडला आणि महिलांना कमी लेखण्याचा देखील प्रयत्न केला. आता हे जर असं बोलणं असेल म्हणजे एकतर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन देखील यांना काही फरक पडत नाही हेच संतोष पंडितांना दाखवून द्यायचं होतं आणि खुशाल आम्ही कोर्टात भेटू, माझी तयारी आहे असं देखील म्हणायला ते कमी पडले नाही. इतकंच नव्हे तर महिला पत्रकार LSच्या मराठीच्या कर्मचारी ज्या आहेत त्या त्यांना फोनवरून व्यवस्थित समजून सांगतायत, पण नाही हो, त्यात देखील त्यांनी त्यांची आरेरावी चालूच ठेवली. या महिलांना का नोकरीवर ठेवलं जातं, कशासाठी ठेवलं जातं वगैरे वगैरे करत तिथं देखील महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात कसं बोलता येईल हाच प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू होता. आता एवढं सगळं घडल्यानंतर मग आज मात्र आमच्या LSच्या प्रतिनिधी, LS मराठीच्या प्रतिनिधी यांनी पुणे परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याशी थेट संवाद साधला आणि नेमकं या प्रकरणात सध्याचं स्टेटस काय आहे हे जाणून घेतलं. खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर काल 1 एप्रिलला त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं असं मोहित्यांनी सांगितलं. त्याची कसून चौकशी देखील करण्यात आली आणि सदरचा गुन्हा 7 वर्षांच्या आतील शिक्षेचा गुन्हा असल्यानं त्यांना नोटीस देऊन परत पाठवण्यात आलं. कालच चॅप्टर केस साठी प्रोड्यूस करण्यात आलं. 129 प्रमाणे त्याची प्रोसिडिंग सुद्धा सुरू झालेली आहे आणि यापुढे जर त्यांनी तपास कामी सहकार्य केलं तर ठीक, नाहीतर सहाय्यक पोलीस आयुक्तांची परवानगी घेऊन त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई देखील करू असं देखील मिलिंद मोहिते यांनी म्हटलं. येत्या 7 दिवसांमध्ये कोर्टात चार्जशीट दाखल होईल आणि गरज भासल्यास तपास अधिकारी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेऊ शकतील असं देखील मोहिते यांनी म्हटलं. खरं तर या सगळ्या प्रकरणाचा आपण एक जर मूळ गाभा बघितला ना तर हे लक्षात यायला हवं की या संतोष पंडितांवर यापूर्वी देखील 354 म्हणजे पूर्वीच्या कलमांनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे आणि याची माहिती स्वतः मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. त्यामुळे आता त्या प्रकरणात संतोष पंडितांना मिळालेला जामीन रद्द होण्यासाठी प्रक्रिया देखील पोलिसांनी सुरू केली आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे खरं तर संतोष पंडित सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमचं जे काम आहे ते आम्ही अप्रिशिएट करतो. पुण्यामध्ये तुम्ही विविध मुद्द्यांवर थेट बोलता, थेट भाष्य करता, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण एक महिला पत्रकार हा नंतरचा मुद्दा. एका महिलेशी आपण बोलताना बरं तुम्हाला स्पष्ट विषय माहिती आहे त्या अशोक खरातनं काय उद्योग करून ठेवलेत. लैंगिक शोषणामध्ये त्यांनी अक्षरशः 100हून जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलंय.
अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये महिला आंदोलन करत असताना आणि त्याचं वृत्तांकन महिला पत्रकार करत असताना तुम्ही त्या महिलांचा ऑलरेडी आवाज आणखी वाढवायला हवा तो तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता, त्यांच्याच विरोधात अश्लील टिप्पणी करण्याचा प्रयत्न करता. संतोष पंडित हे तुम्हाला शोभतंय का? तुमच्याकडनं तरी खरी अपेक्षा नव्हतीच, पण आता काय, आता हे प्रकरण आणखी पुढे गेलंय, केस दाखल झाली आहे, आता हे कोर्टात जाईल, 7 दिवसात आरोपपत्र देखील दाखल होणार आहे. त्यामुळे मला अजूनही संतोष पंडित तुम्हाला कळकळीची विनंती आहे, भविष्यात तुम्ही तुमचं सामाजिक कार्य जपा, करा, त्याबद्दल वाद नाही, पण महिलांशी बोलताना अदबीनं वागा. महिलांसोबत त्यांना त्यांचं जे काही आपण ज्याला म्हणतो एक स्थान आहे संपूर्ण आपल्या या विश्वामध्ये, एक महिलेविषयी आपण बोलताना कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, याचं तारतम्य मात्र नक्कीच बाळगा. एवढंच फक्त मला या ठिकाणी म्हणायचंय. बाकी शेवटी तुमची मर्जी आहे, तुम्हीच म्हणाल कोर्टात भेटू, तर आता ठीक आहे. शेवटी कोर्टाची पायरी चढायला याआधी तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण महिलांच्या विरोधात बोलतोय, आपण महिलांचा आवाज दाबतोय, हे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला शोभत नाही. तुम्हाला तर अजिबातच नाही. पाहत रहा LS मराठी.